सतीश मारुती शिंदे राहणार भगवतीपूर. आणि मावशी तुमचं नाव काय? स्वाती सतीश शिंदे राहणार भगवती. भगवतीपूरचे शेतकरी आहे सतीश शिंदे आणि त्यांची धर्मपत्नी. कोणते कोणते बुरशीनाशक वापरलं? ड्रॉपिंग म्हणून आम्ही स्कोअर अर्धा मिलीला मारलं होतं. ओके ॲडॉस मारले होते. ओके ओके. मी आता टाकायचे शेणखत हेच टाकायचे. काम करता फवारे आणून फवारे मी मारू लागते फवारे त्यांना. पण तुम्ही मारता? हा. अरे वा. मुळीवर काम का करायचं त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळी म्हणजे झाडाचं तोंड आहे. बरोबर हो बरोबर. ते सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण स्प्रे मारत असताना जसं स्प्रेवरती लक्ष देतो त्याच पद्धतीने मुळीवरती पण काम करायचंय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आत्ताच्या ज्या बागामध्ये आलोय, पाऊस पडून गेलाय आणि हा व्हिडिओ पण त्यासाठीच आहे. आत्ता पाऊस पडतोय, ह्या पावसामध्ये सर्कस्पोरा, अल्टरनेरिया, डाग, टिपका काय असेल ते रोग येतात. ह्या रोगाचे नियंत्रण कसं करायचं त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहे. त्याच्यासाठी ह्या बागावरती जे कन्सल्टिंग करताय शुभम खर्डे, हे कन्सल्टंटला आपण बोलवलंय, त्यांची मुलाखत घेणार आहे. त्याचबरोबर आपण ह्या शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकणार आहे. आत्तापर्यंत त्यांनी जे यश संपादन केलंय त्यांना अजून भरपूर मोठा टप्पा गाठायचा आहे, पण आतापर्यंत त्यांनी सक्सेस केलंय, त्यांचीच आपण स्टोरी ऐकणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगेन मी की ह्या शेतकऱ्यांनी नुसतं एकच चाक नाही चाललं, गाडीचे दोन्ही पण चाक चालले. म्हणजेच पती पत्नी दोघांनी कष्ट करून हा बाग चांगला फुलवला आहे आणि त्यांचंच मार्गदर्शन किंवा त्यांचीच मुलाखत घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर सगळ्यात अगोदर आपण त्यांची ओळख करून घ्या, दोघा जणांची. चला सुरुवात करूया. नमस्कार काका. नमस्कार. मी एकदा ओळख करून द्या. सतीश मारुती शिंदे राहणार भगवतीपूर. हां हां. आणि मावशी तुमचं नाव काय? स्वाती सतीश शिंदे राहणार भगवती. भगवतीपूरचे शेतकरी आहे सतीश शिंदे आणि त्यांची धर्मपत्नी. खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी बाग सेटल केला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं का त्यांनी डाळिंब कसं केलंय तुम्ही बघू शकता. दोघांचे पण नियोजनात किती बाग भारी झालेलं आहे. तर काका, तुम्ही ज्यावेळेस पानगळ केली, पानगळ झाल्यानंतर पहिलं पाणी दिलं बरोबर? बरोबर. पहिलं पाल्यानंतर तुम्हाला नेमेटोडसाठी किंवा कायसाठी काय प्रॉब्लेम आला असेल त्यासाठी तुम्ही कोणतं औषध सोडलं? कृष्णा व्हॅलीचं नो नोट्स. तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले वाटले? खूप म्हणजे मी वाटले. व्हिडिओ मध्ये पण हा, सांगत असतो हा. अमृत नोट्सचे चांगले रिझल्ट आहे. हो. तुम्हाला रिझल्ट चांगले वाटले बरोबर? आम्ही 3 वर्षापासून युज करतोय. 3 वर्षापासून हा, वापरताय. तुम्हाला बाकीच्या औषधांपेक्षा याचे कमी खर्च चांगले रिझल्ट वाटले बरोबर? खूप खूप. आता झालं पाणी बिणी देऊन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या फ्लॉवरिंगच्या किंवा चौकीच्या अवस्था असतील याच्यावरती काय काय स्प्रे मारले तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. म्हणजे शेतकरी बाकीचे कोणत्या कंपनीचे स्प्रे असो तरी पण सांगा तुम्ही, कारण शेतकऱ्यांना माहिती होईल की काय काय वापरलं पाहिजे नवीन शेतकऱ्यांना. आता फ्लावर स्टेज मध्ये ना मी CB प्लस, हा हा. बायोसील, अजून डेली ग्रो, बायो अँपली, कौसा मॅक्स हा हा. याचे स्प्रे घेतले होते. त्याच्यामुळे आता फळं तुम्हाला दिसतात ना झाडावर कशी चांगली भरपूर सेटिंग चांगली सेटिंग झालेली आहे. त्याच्यामुळे खूप फ्लावर झाली. प्रोडक्ट वापरले तुम्ही त्याने चांगले सेटिंग झाली हो. बरोबर. हा. आणि आता कसं असतं फ्लॉवरिंगच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन केलं कसं कसं केलं काका? किती टाइम पाणी दिलं तुम्ही ड्रिपने? काय याच्याबद्दल सांगा तुम्ही थोडं. पाण्याचं नियोजन बद्दल झालं तर दिवसाआड आम्ही 2 तास पाणी देत होतो. दिवसाआड. हो. दिवसाआड 2 तास पाणी दिलं तुम्ही? दिवसाआड हा. हे फ्लॉवरिंग पूर्ण असतं. हो. फ्लोनी पाणी दिलं नाही तुम्ही? नाही फ्लोनी पाणी द्यायची गरज पण पडली नाही. फ्लॉवरिंग चांगली झाली. हा. रेस्टिंगच्या काळात केलंय काका तुम्ही कामं, त्याच्यामुळे त्याला फुलं पण चांगली आली. आणि तुम्ही जे औषधं मारले बायोसेल असो, CB प्लस असो, आम्प्लिको असो, हे औषधं मारून पण त्याला चांगलं फ्लॉवरिंग फेकलं. सगळ्यात मित्रांना सांगत असो शेतकरी मित्रांनो, स्टोरेजच्या काळात म्हणजे रेस्टिंगच्या काळात स्टोरेज जर असलं तर तुम्हाला कोणतंही औषध मारा, तुमचे फ्लॉवरिंग भेटणार आहे. म्हणजे नुसतं औषधाचा फायदा नाही तर तुमच्या कष्टाचा पण फायदा भेटतो बरोबर बरोबर. तर आता फ्लॉवरिंग झालं आणि फ्लॉवरिंग गळू नये, ड्रॉपिंग होऊ नये म्हणून काय नियोजन केलं तुम्ही? कोणते कोणते बुरशीनाशक वापरलं? ड्रॉपिंग म्हणून आम्ही स्कोअर अर्धा मिलीला मारलं होतं. ओके. अजून मिस्टर टॉप मारले होते. ओके ओके. हे 2 बुरशीनाशक तुम्ही कॉम्बिनेशन मारत असता. त्याच्याबरोबर सिमोडिस नावाचं इन्सेक्टिसाइड, ट्रेसर मारलं. ओके. आणि फ्लॉवरिंगच्या काळामध्ये थ्रिप्स आले, या थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आता आपल्याला ऑर्गॅनिक वापरावं लागतं. यावेळेस काय वापरलं? सिमोडिस. हा हा. सिमोडिसने तुमच्या थ्रिप्स कंट्रोल केले. तुम्ही कृष्णवेलीचं बिग गन्स पण वापरलं? हो, वापरलं. 2 ml ने त्याचं फवारणी घेतली. आणि त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? चांगले वाटले, खूप छान रिझल्ट आहे त्याचे. चांगले रिझल्ट आहे. त्यांनी काय पूर्ण बागेला कव्हरिंग केलं नाही किंवा क्रॉप कव्हर टाकला नाही. त्यांनी टेम्पररी जो क्रॉप कव्हर आणला तात्पुरतं काम भागून घेतलं, तरी पण त्यांचा बाग व्यवस्थित राहिलेला आहे. आता क्रॉप कव्हर फाटलेलं आहे
आता पाऊस सुरुवात होतोय आणि ऊन पण कमी होतोय, त्याच्यामुळे त्यांचा तोटा हा होणार नाही आता. आणि बाग पण मोकळा आहे. त्याने ज्यावेळेस छाटणी केली त्यावेळेस छाटणीवाल्यांचे आभार की व्यवस्थित छाटणी केली. कुठं हे बाग असा गुंतागुंतीचा नाही. फळं एकदम क्लिअर दिसत आहे. त्यांना आता काठी छाटणी करायची, फक्त नॉर्मल करायचे. जे तुम्हाला आतमध्ये फुटलेले असतील किंवा जे जादा गर्दीचे फळं असतील तेवढंच करायचं, फक्त बाकीचे काय करायची गरज नाही. तर आता आपण मावशीला विचारू, मावशी काय काय कामं करतात तुम्ही शेतीमध्ये? आम्ही आता पहिले खत टाकायचे, शेण खत टाकायची, परत बेसल डोस टाकायचा, पाचट टाकायचं. हे सगळे काम घरी करतो. छाटणी झाली का छाटणीचे गबळ बिबळ सगळं आम्ही बाहेर गोळा करून टाकतो. म्हणजे डाळिंबाचं मेन काम हे तुम्हीच करतात. काका फवारे मारायचं काम करता? फवारे मी मारू लागते फवारे पण तुम्ही मारला? अरे वा वा वा. फवारे पण मारू लागते मी. परत आता हे डाळिंब बांधायचे सगळे आम्ही घरीच करतो. आम्ही मजूर लावतेच नाही जास्त करून. मग मावशी, मागच्या वेळेस तुमच्या प्लॉट मध्ये काय म्हणतो मी सर्कस पोर आला होता. हा, सर्कस कोरा आला होता आमच्या. तुम्हाला फळावरती, फुलावरती, आपल्या पानावरती डाग दिसत होता. ह्या वर्षी तसं काही दिसलं का? नाही नाही, काहीच म्हणजे काहीच पुढत काही दिसलं नाही यावर्षी आम्हाला. आणि सगळ्यात जादा तुम्ही काम केलं मुळीवरती. कारण सर्व शेतकऱ्यांना मी सांगतोय, आणि त्यांनी हे नियोजन केलं. आता पाऊस चालू होईल आणि पाऊस चालू झाला, आभाळ वातावरण असतं, त्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया करता येत नाही. अशा काळामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य जर आपटे करायचे असेल तर मुळांची गरज असते. आणि सगळ्यात जादा मावशी तुम्ही काम फक्त मुळांवरती केलं. मुळांवरती काम केल्यामुळे काय झालं, अन्नद्रव्य व्यवस्थित आपटेक झालं. अन्नद्रव्य भेटल्यानंतर आपोआप निरोगी होतं झाड, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे रोग अटॅक करतात पण त्याचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की तुम्ही मुळ्यांवरती काम करा, जमिनीवरती काम करा. तर आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही खुश आहे का? खुश आहे. आणि सरांचे कन्सल्टंट आहे जे की शुभम खर्डे नाव आहे त्यांचं, आणि ते आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी भरपूर प्लॉट बघितलेले, मूर्ती लहान पण कीर्तिमान असं म्हणणार आहे. कमी वयामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये अचिव्हमेंट केलं त्यांनी, आणि चांगले चांगले प्लॉट आज आपण जे बघतोय, मी आज ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते प्लॉटवरती मार्गदर्शन त्यांचं असतं. आपण त्यांचं पण नॉलेज आपण या ठिकाणी बघणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला फायदा होईल त्या शेतकऱ्यांनी कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार. नमस्कार. तर खर्डे साहेब, आता काय झालंय, पाऊस पडायला सुरुवात झाली बरोबर, आणि सगळीकडे रिमझिम पाऊस पडतोय. एक खट्टी डायरेक्ट जसा अवकाळी सारखा पाऊस येत नाही. त्याच्यामुळे पाऊस पानावरती पाऊस थांबून राहतोय, पाणी थांबून राहतोय. अशा वेळेस सर्कस प्रो अल्टरनेरा सारखे रोग वाढण्याची शक्यता असते. त्याच्याबरोबर लाल फुरळ सारखे जे रोग असतात ते वाढण्याची शक्यता असते. आणि ह्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय फवारणी घेतली पाहिजे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. तर पहिला रोग आहे सर्कस पोरा. या सर्कस पोरावरती काय फवारणी मारली पाहिजे त्याबद्दल आम्हाला थोडी सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्कस पोरा येण्या अगोदर आपण एक महत्वाची काळजी घेतली पाहिजे. आपण जे पाणी वापरतो फवारणीसाठी त्याचा पीएच सगळ्यात महत्वाचा आहे. तो पीएच आपण म्हणजे जसं की आपण विहिरीचं पाणी वापरतो, बोरचं वापरतो, तुम्ही कोणतंही पाणी वापरा, त्याच्यामध्ये क्षार किती आहे सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामध्ये तुम्ही पीएच चेक करा. पीएच तुम्ही 7 करून घ्या आणि त्यानंतर आपलं फवारणीचं काय जे औषध असेल ते वापरण्यास सुरुवात करा. आता स्प्रे मारत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण ट्रॅक्टरनी स्प्रे मारतो त्यावेळेस आपला ब्लोअरचं कव्हरेज होणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचे हो खोडापासून तर शेंड्यापर्यंत फळाला स्प्रे बसतो की नाही, फळाला एकदम व्यवस्थित स्प्रे बसतो का, मध्ये घुसतो का, त्या पद्धतीनं पण स्प्रेचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. जसं की आपण एकरी 200 लिटर पाणी मारतो का 300 लिटर मारतो, त्यापेक्षा तुमच्या झाडाला पाणी किती लागतं हे लय महत्वाचं आहे. पहिल्या वर्षीचं आहे का 4थ्या वर्षीचं आहे, मग त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर आला आपलं औषधाचं नियोजन. मग त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस पहिला पाऊस होईल त्यानंतर जर आधीची जुनी बाग जर असेल त्याच्यामध्ये तुम्ही मी तर सांगाल पहिलं खाली बोर्डो 1% बोर्डोची फवारणी केली पाहिजे जमिनीवरती. हो 1% बोर्डोची फवारणी केली पाहिजे. आणि